जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार. माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील टाकडघाट येथे. आपण अगदी सुंदर अशा बुद्धविहारात जाऊयात. टाकडघाटचं प्रसिद्ध बुद्धविहार, हे बुद्धविहार संत वेत्तूबाबा प्रतिष्ठानातच येतं. अगदी भव्य असं हे बुद्धविहार आहे. भगवान बुद्धांना वंदन करूया, थोडी माहिती जाणून घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा टाकडघाटचा परिसर आहे. सध्या आपण नागपूर जिल्ह्यातील टाकडघाट येथे आहोत. वेत्तूबाबा संस्थान म्हणजे संत योगीराज वेत्तूबाबा प्रतिष्ठान टाकडघाटच्या परिसरात आपण आहोत. हे क्रमांक 2चं प्रवेशद्वार आहे या देवालयाचं आणि अगदी सुंदर असं तोरण तुम्हाला दिसणार. आता आपण आत जाऊया कारण हे अगदी भव्य असं बुद्धविहार आहे. इथनं विहाराला जाण्यासाठी रस्ता आहे आणि हे एवढं भव्य आहे की तुम्ही बाहेर कुठून पण तुम्हाला विहार अगदी जवळ वाटेल असं हे विहार आहे. हे बघा, अगदी स्तूपाप्रमाणे वरचा भाग आहे. सांचेच्या स्तूपाची प्रतिकृती असावी असं केलं आहे. मला ना यांचं जे कंपाऊंड आहे ना ते भरपूर सुंदर वाटतं. हे बघा, त्याला असे ध्वज लावले आहेत सुंदर असे, त्यावर चक्र आहेत आणि हे संपूर्ण जे विहार आहे ते शुभ्र रंगामध्ये त्यांनी बनवलं आहे आणि शुभ्र रंग दिला आहे. गेट क्रमांक 1 कडूनही येता येतं पण ते सुद्धा बंद आहे. ते या भागात मी दाखवतो आणि आज जाऊन मग दर्शन घेऊयात, बुद्धांना वंदन करूयात. टाकडघाट हे ओळखल्याचमुळे याच्यासाठी जातं, वेत्तूबाबा संस्थानासाठी. हे बघा, हे आहे या भागातलं सगळ्यात भव्य असं बुद्धविहार. याचं प्रवेशद्वार खूप सुंदर आहे, पिंपळाच्या पानाप्रमाणे. आणि त्याचं ते आतमध्ये स्तंभावर अशोक चक्र आहेत, सिंह आहेत आणि हे संपूर्ण लाकडी असं प्रवेशद्वार आहे. आपण सध्या नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील टाकडघाट येथे आहोत. हे बघा केवढं प्रचंड असं हे प्रवेशद्वार आहे. मला ना हे साचेमध्ये जे साचेच्या स्तूपांच्या बाजूला खूप सुंदर एक विहार आहे त्याच्यासारखंच अगदी वाटतं. बघा, हा आतला परिसर आहे. तर चला जाऊयात आणि भगवान बुद्धांना वंदन करूयात. हे बघा, हा वरचा भाग आहे आणि हा भला मोठा विहाराचा परिसर आहे आतला. याच्या खिडक्याही खूपच सुंदर प्रकारे, म्हणजे अगदी मी म्हणेल की हे खूप जुनं नाही आहे पण त्यातही खूप सुंदर बांधणीचं हे विहार आहे. इथे आत अगदी सुंदर अशी भगवान बुद्धांची भव्य अशी प्रतिमा आहे. त्यांना वंदन करा, नमस्कार करा. हे बघा, फारच सुंदर अभय मुद्रेतली प्रतिमा आहे आणि इथे बरेच भाविक येतात. विहारामध्ये बरेच फोटोसुद्धा आहेत. वंदन करा बुद्धांना पुन्हा एकदा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सुंदर प्रतिमा ना भगवान बुद्धांची. आणि समोरही काही बुद्धांच्या प्रतिमा ठेवल्या आहेत, चक्र आहेत, स्तंभ, अगदी सुंदर वाटतं. आणि छोटंसं अनुयायीसुद्धा आहे इथं. चला, वंदन करा, नमस्कार करा. आपण टाकडघाट पाहतो आहोत सध्या. आणि इकडे ना हे खरं तर संत योगीराज वेत्तूबाबा प्रतिष्ठानाचाच एक भाग आहे, त्यातलंच विहार आहे आणि खूप भव्य असं विहार आहे. असं विहार मग तुम्हाला आता सरळ कामठी किंवा मग नागपूरमध्ये दीक्षाभूमी त्या पद्धतीचं याचं बांधकाम आहे. इथे भगवान बुद्धांच्या आयुष्यातील सर्व प्रसंग अगदी फोटोच्या रूपामध्ये दाखवले आहे. इकडे सगळीकडे आहे.
छानपैकी हे बघा इकडे धम्मचक्र प्रवर्तन, यश आणि त्यांचं म्हणजे त्यांचे आयुष्यातले प्रसंग चित्ररूपामध्ये तुम्ही इकडे पाहू शकता. याही भागात तेच आहे. आणि इकडे बरेच उपासक उपासिका नेहमी येतात टाकळ घाटमध्ये आले की. तुम्ही सुद्धा या वेळ मिळाला की. तर असं हे विहार आहे. तर मी हे विहार तुम्हाला बाहेर नाही दाखवतो थोडं. त्याला सगळीकडे असं संगमसारखंच दगड आहे. हा थंड आहे आतमध्ये, म्हणजे बाहेर ऊन जरी असलं ना तुम्हाला आत अगदी शीतल वाटेल. प्रसादालयामध्ये तिकडे जेवण दिलं जात आहे, त्याबद्दलचे अनाऊन्समेंट होत आहेत. आता या भागात ना इकडे सुंदर ध्वज आहे. इकडे ऊन खूप जास्त येतं, असे डोळे चमकतात. इकडे असं गार्डन केलं आहे सुंदरसं. इकडे बरेच लोक थांबतात, जेवण करतात आणि इथनं हे विहार दिसतं आहे बघा. छान आहे ना. तुम्ही कधी टाकळ घाटला आलात तर या सगळ्या जागा नक्की पहा. कसं यायचं तर टाकळ घाट हे नागपूर वर्धा रोडवर येतं, म्हणजे बुटीबोरीपासून एक साधारण 10-12 किलोमीटर अंतरावर आतमध्ये टाकळ घाट आहे. प्रसिद्ध आहे विठोबाबा संस्थानासाठी, विठोबाबा समाधी स्थानासाठी. त्याचबरोबर इथे भगवान बुद्धांचे अप्रतिम असं बुद्धविहार आहे. याच्यासाठी ही जागा अगदी सर्वदूर प्रचलित आहे. नक्की या. माझ्यासोबत गुलाबराव बक्षे जांभोडकर सर आहेत. आपल्याला ते ना इथे असलेलं खूप सुंदर जे विहार आहे टाकळ घाटमधलं त्याबद्दल माहिती देणार. जांभोडकर सर हे योगीराज विठोबाबा प्रतिष्ठानाचे कोषाध्यक्ष आहेत आणि ते आपल्याला थोडी माहिती देतील. सर, इथे जे विहार आहे बुद्ध विहार ते खूप सुंदर विहार आहे आणि एवढं भव्य विहार आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? सांगा ना थोडी माहिती. बुद्ध विहार हे बाबाच्या कल्पनेतून तयार झालेलं आहे. त्यामध्ये जे काही सदस्य होते त्यावेळेस बाबाच्या हयातीमध्ये जेवढे सदस्य होते सगळे इंजिनियर होते आणि त्या इंजिनियर लोकांच्या कल्पनेतून आणि बाबांनी सांगितलेल्या मार्गदर्शनातून बौद्धविहार बांधण्यात आला. बाबा जे बौद्धविहार बांधण्यात आला ते लोकांच्या दानातून बांधलेलं आलं. बरोबर. आणि त्याला एकूण लागलेला खर्च 5 कोटी त्यावेळेस होता. बापरे. त्यावेळेस 1913मध्ये त्याची किंमत 5 कोटी होती. म्हणजे आता लागत 5 कोटी झाली. अच्छा. आणि ती मूर्ती जी आहे बुद्ध ती अष्टधातूंनी तयार केलेली, भगवान बुद्धांची खूप सुंदर प्रतिमा अष्टधातूंनी केलेली आहे. आणि त्याला लागलेला मार्बल हा हे राजस्थानमधून आणलेला आहे. आणि त्यांनी बाबांनी सांगितल्याप्रमाणेच तो सगळं मार्बल लागलेला आणि तो जो मार्बल लागलेला आहे तो तिथून कार्विंग करून आणलेला आहे. इट्स व्हेरी ब्युटिफुल. म्हणजे असं विहार पाहायचं म्हटलं तर मग आता फक्त कामठी किंवा नागपूर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबाच्या विहाराला जो दरवाजा लागलेला आहे तो लाकडी प्युअर वुडनचा आहे आणि 1 पीसमध्ये आहे आणि खूप सुंदर कार्विंग आहे त्याच्यावर. वूडमध्ये आहे. समितीचे सदस्य होते. ओके. ह्या सर्वांनी त्याकरता मदत केलेली आहे. ज्यावेळेस बुद्धाचे बाबासाहेबांचं बुद्धविहार तयार करत असताना त्यांच्या कल्पनेतून विठोबाबांच्याच कल्पनेतून ते साकार झालेलं खूप सुंदर विहार आहे. साकार झालेला आहे. आणि पूर्ण झाल्यानंतर चैत्र पौर्णिमा हा जो सण बाबाचं यात्रेचा सण असतो त्या दिवशी त्या विहाराचं उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटनाकरता जागतिक कीर्तीचे भंते सुरेश ससाई व त्यांचा 105 भंते लोकांचा संघ होता. त्यावेळेस तो उपस्थित होता त्यावेळेस. आणि 105 भंते लोकांना चिवरदान अन्नदान देण्यात आला आणि आर्थिक दान सुद्धा त्यांना देण्यात आला. ही ह्या प्रतिष्ठानाची आणि बाबाच्या कल्पनेतून जे काही विहार बांधण्यात आलं आहे त्याचं पुरेपूर आम्ही
उपयोग करून घेतलेला खूप सुंदर. आहे आणि त्यांच्या भावनेचा विचार करून आम्ही जागतिक कीर्तीचं ते बौद्ध विहार तयार केलेलं आहे. Right. आता लाखो लोक तिथे येतात आणि असं बौद्ध विहार झालेलं आहे की पूर्ण विदर्भात काय महाराष्ट्रात मध्ये सुद्धा असं पाहायला मिळालं. असं विहार झालेलं नाही आहे. अगदी खरं आहे. आणि लोक बौद्ध विहार पाहायला आणि बाबाची समाधीचं हे स्थळ पाहायला हां, वगैरे समाधीस्थान पाहण्यासाठी. सगळे महाराष्ट्रातूनच नाही तर इतर देशातून सुद्धा लोक येतात. हां. आणि इतर देशातून लोक येत असल्या कारणामुळे सरकारने केलेल्या अहवालात नंबर 1चं प्रतिष्ठान हे दिसत असल्या कारणामुळे ह्या प्रतिष्ठानाला महाराष्ट्र गव्हर्मेंटने ब दर्जा देण्याचा स्वतःहून प्रयत्न केला आणि ब दर्जा मिळालेला आहे. त्यांची कल्पना होती की हा प्रतिष्ठानाचा जो परिसर आहे सर्व सोयीने युक्त असल्या कारणामुळे आणि सगळ्या बाबींनी इथे सोयीसुविधा उपलब्ध असल्या कारणाने ह्या प्रतिष्ठानाला अ वर्ग दिलेला आहे तर आपण ब वर्ग का देऊ नये ही सुद्धा चालना महाराष्ट्र गव्हर्मेंटनी भारत सरकारला दाखवलेली आहे. आणि हा सगळा प्रकार जो झालेला आहे तो बाबाच्या कृपेनं झालेला आहे. खूप सुंदर. जे आम्ही सदस्यगण आहोत हे बाबाचे फक्त आम्ही अनुयायी पाईक आहोत. आणि इथे जे सदस्यगण आहे इथे जे सेवक वर्ग आहे निशुल्क हा निःशुल्क सेवा देतोय आणि त्याच्याकरता एकही मोबदला घेत नाही. अगदी खरं. हे ह्या इथल्या सदस्य लोकांचे एक वैशिष्ट्य आहे. ॲक्च्युली सगळे वेगवेगळ्या पदावर राहून गेले आहेत. आणि सर तुम्ही स्वतः तर MSCBमध्येच होता ना? मी स्वतः MIDCमध्ये होतोय परंतु बाबाच्या सेवेमध्ये मागील 40 वर्षापासून इथे सेवा देतात. ती 40 वर्षाची सेवा लक्षात घेता मी ज्यावेळेस रिटायर झालो 2009ला रिटायर झालो आणि 2009ला रिटायर जाऊन त्यावेळचे जे सदस्यगण होते ते माझी सेवा पाहून रिटायरच्या पहिल्याच दिवशी ज्या दिवशी रिटायर झालो त्याच्या दुसऱ्या दिवशी मला सदस्यचा पत्र दिलं. अरे वा. की तुमची निवड ही सदस्य म्हणून करण्यात येत आहे. म्हणजे मी सदस्य नसताना सुद्धा ते इथे सेवा देत होते हे बाब लक्षात घेऊन प्रॉपर सदस्य म्हणून तुम्ही सेवा करा हे दिलं. आणि जेव्हापासूनचं मी 2009ला इथे सदस्य झालो तेव्हाचा मी ह्या विहारात कोषाध्यक्ष म्हणून या कामावर आहे. आणि सरच नाही इथे जेही म्हणजे विश्वस्त आहेत ते सगळ्यांच्या मेहनतीने सदस्यांच्या मेहनतीने इव्हन सेवेकरी जे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मेहनतीने हे स्थान जे आहे ते अधिकाधिक प्रगतिशील होत आहे आणि त्याची ख्याती सर्व दूरपर्यंत पसरत आहे. तर हे असं या स्थानाचं थोडी माहिती जी सरांनी आपल्याला दिली त्यामुळे एक विशेष म्हणजे फक्त इथल्या सदस्य लोकांनी किंवा प्रतिष्ठानाच्या मेंबर लोकांनी फक्त बौद्ध विहार बांधून फक्त शोभेची इमारत तयार करून ठेवलेली नाही आहे तर तथागतांचे जेवढे विचार आहेत ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याकरता प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला परित्रण पाठ आणि महापरित्रण पाठसुद्धा होत आहे. इथे होतं. ओके. महापरित्रण पाठाचं सुद्धा आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही जर अभ्यास केला इथलं तर बाबा हे बौद्धाला मानणारे असल्या कारणामुळे ह्या बाबी सगळ्या घडत होत्या आणि तसं घडवून आणलं आहे कारण की त्यांचं मार्गदर्शनच तसं होतं. या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. मंगेश सर मला देवस्थानाचे वैशिष्ट्य सांगा ना. म्हणजे इथे भारतभरातून भाविक येतात उपासक येतात बाबांच्या चरणी लीन होतात त्यांचं भंडारही असतं जसं तुमच्याकडूनही होतात. ते सांगा ना काय. बाबांचं वैशिष्ट्य म्हणजे बाबाची ही तपोभूमी आहे टाकळघाट आणि याला आपण देवस्थान म्हणण्यापेक्षा मेडिटेशन सेंटर एक म्हणू शकतो. कारण भिक्खू बाबा हे बौद्ध धर्माचे प्रचारक आणि प्रसारक होते आणि हे भारतात असं पहिलं एक स्थान आहे की जिथे 3दा बुद्ध वंदना होते. सकाळी 7ला होते, 11:30ला होते, मग संध्याकाळी 6ला होते. बाबांची आरती होते आणि बुद्ध वंदना होते. असं पूर्ण विदर्भात काय भारतातच कुठे 3दा बुद्ध वंदना होत नाही. परत अजून सांगण्याचं वैशिष्ट्य असं आहे
की इथे कोणाहीकडनं पैसे न घेता, धागा दोरा न बांधता पाखंडवाद काहीच नाही आहे या जागेवर. या जागेवर आपण बघाल तर प्रसादालय आहे, तिथे मोफत जेवण मिळतं. बरोबर. दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण पूर्ण बहुजन समाजाला. हो अगदी. इथे जे भाविक येतात ते पोटभर जेवण करून जातात आणि समाधानी जातात. परंतु आता काही अशा त्रुट्या आहेत ज्या आता भरून काढायच्या आहे पुढे. या देवस्थानाची प्रतिष्ठानाची जागा जवळपास 22.5 एकर जागा. त्या 22.5 एकर जागामध्ये प्रतिष्ठानाचं अशी प्लॅनिंग आहे की तिथे मेडिटेशन सेंटर बनेल, तिथे भिक्खू निवास बनेल, तिथे भविष्यात शाळा बनेल CBSEच्या, जिथे रुग्णालय बनेल, तयार होईल भविष्यात, ज्याच्यात बहुजन समाजाच्या लोकांना मोफत शिक्षण आणि मोफत इलाज त्याचा होईल. अशी या देवस्थानाची हे आहे, प्रयोजन आहे समोर भविष्यातलं प्रयोजन आहे, जेणेकरून इथे रोजगार मिळेल लोकांना. ॲक्च्युली सर रोजगार तर आत्ताच म्हणजे मी म्हणेल की या स्थानामुळेच कितीतरी लोकांना रोजगार टुरिझम इथलं वाढलं आहे. कारण मुळात हे स्थान ओळखलंच जातं विक्तू बाबांमुळे, आणि त्यामुळे दूरवरून जे भाविक इकडे येतात मग ते काही ना काही तर खरेदी करून जातातच ना. तो अल्टिमेटली सगळ्यांसाठीच चांगलीच गोष्ट होते. अच्छा, वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की ज्यावेळेस हयात होते विक्तू बाबा त्यावेळेस माझा असा प्रसंग आला, माझी भेट झाली, मी त्यांना हात जोडले. त्यांनी मला म्हटलं की माझ्याजवळ काही नाही आहे, तुम्हाला बुद्धाकडे जायचं आहे, तुम्हाला बाबासाहेबांकडे जायचं आहे, अभ्यास करायचा आहे आणि बुद्धाला शरण जा तुम्ही, तर तुमचं भलं होईल. ते लोकांना बाबांची संकल्पना होती अशी की इथे बुद्ध विहार बनावं, इथं मेडिटेशन सेंटर बनावं, गोर गरीब लोकांना जेवढी मदत करता येईल या प्रतिष्ठानाने केली. या प्रतिष्ठानाने कोविडच्या काळात सुद्धा लोकांना जीव घातलेला आहे, या फ्री इलाज केलेला आहे लोकांचा, त्यांच्या घरोघरी जेवण पोहोचवलं आहे, गावोगावीत मदत केलेली आहे. ही प्रतिष्ठान जी आहे हे लोकांच्या मदतीसाठी खूप प्रयत्नशील आहे. आणि भविष्यात जे याचं संकल्पना आहे, मेडिटेशन सेंटर म्हणा, CBSE शाळा, तुमचं म्हाताऱ्यांसाठी गार्डन, तर ह्या सगळ्या गोष्टीला लक्षात घेऊन असं हे प्रतिष्ठानाचं काम हे अद्भुत आहे. हे पूर्ण भारतभरात कुठंच होत नाही, फक्त टाकळघाट येथे विक्तेश्वर बाबा यांच्याचकडे होतं. थँक्यू व्हेरी मच माहितीसाठी. तर मला खात्री आहे की हे अगदी सुंदर आणि भव्य असं बुद्धविहार तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. आणि तुम्ही जेव्हा केव्हा टाकळघाटला येता, जेव्हा केव्हा या ठिकाणी अर्थात विक्तू बाबा संस्थानाकडे येता, तेव्हा भगवान बुद्धांना वंदन करण्यासाठी नक्की या. हे अगदी सुंदर असं हे विहार आहे. आणि तुम्हाला हे माझं दर्शन आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. नमो बुद्धाय, जय भीम. ऊन खूप झालं आहे खरं तर सध्या, हे बघा. आणि इथे मागे अगदी सुंदर असं परिसर, बांधकाम कार्य वेगवेगळे इकडे होत आहेत. आणि हा रोड आहे, इकडनं समोर गेलात की विक्तू बाबा संस्थान आहे आणि छानपैकी समोरच बुद्ध विहार आहे. हा वरचा परिसर आहे. खरं तर इकडे संत योगी विक्तू बाबा समाधी स्थान आहे आणि मग त्याच्यासमोर बुद्ध विहार आहे.